नमस्कार, स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। ड्रायफ्रूट तर सगळेच खातात, पण तुम्ही कधी सुक्या मेव्यापासून बनवलेले लाडू खाल्लेत का? चला तर मग आज आपण ड्रायफ्रूटपासून लाडू तयार करणार आहोत। हे लाडू आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात। आपण याच्यामध्ये गुळाचा किंवा साखरेचा अजिबात वापर करणार नाही आहोत। ह्याला तुम्ही शुगर फ्री लाडू असेही म्हणू शकता। त्यासाठी लागणारं साहित्य व कृती पाहू। सुरुवातीला मी काही ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेत। 1 वाटी खजूर घेतलाय, खजूरच्या बिया काढून घेतलेत मी। अर्धी वाटी अंजीर घेतले, अर्धी वाटी काजू, अर्धी वाटी बदाम घेतलेत, अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट, पाव वाटी काळे मनुके, पाव वाटी पिवळे मनुके आहेत, 2 चमचे खायचा डिंक, 2 चमचे पिस्ता, 2 चमचे मगज बी, 2 चमचे पंपकिन सीड व 1 चमचा वेलची पावडर घेतले। सुरुवातीला आपण जे अंजीर घेतलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। अगदी 2 मिनिटं आपण याला फिरवून घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही छान अशी याची बारीक अशी पूड तयार झाली आहे। आता ह्याच्यामध्येच आपण जी कट करून घेतलेली खजूर आहे ती घालून घेऊ व पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं। हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हे छान असं तयार होतं। याचा गोळा तयार होत आहे, पाहू शकता तुम्ही। मी आता कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेतले व 2 चमचे आपण जो खायचा डिंक घेतलेला आहे तो चांगला तुपावरती फुलवून घेणार आहोत। डिंक घातल्यामुळे लाडू तर पौष्टिक होताच, पण डिंक हा आरोग्यासाठी खूप पौष्टिक असा असतो। तर आपण हा सर्व डिंक काढून घेऊया एका प्लेटमध्ये व पुन्हा एकदा कढईमध्ये मी 1 चमचा तूप घालून घेतले। जे आपण कट करून घेतलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते घालून घेऊया। अर्धी वाटी काजू, अर्धी वाटी बदाम, ह्याला चांगलं 2 ते 3 मिनिटं आपण परतवून घेणार आहोत। आता ह्याच्यामध्ये बाकीचेही ड्रायफ्रुट्स आपण ॲड करून घेऊया। मगज बी घेतलेत मी 2 चमचे, 2 चमचे पंपकिन सीड घेतलेत, पाव वाटी बेदाणे, पाव वाटी काळे मनुके घेतलेत। आपण आपल्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स ॲड करू शकता। जर आपल्याला आवडत असेल तर पांढरे तीळ व खसखसही घातले तरी काही हरकत नाही। पिस्त्याचे काप करून घेतलेत मी थोडेसे, ते घालून घेते। ह्याला चांगलं 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे, नाहीतर ड्रायफ्रूट खाली करपू शकतात। आता आपले ड्रायफ्रूट भाजून तयार झालेत। आता पुन्हा एकदा कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेतलंय व आपण जे खजूर व अंजीरची पेस्ट करून घेतलेली आहे ती चांगली तुपावरती आपण परतवून घेणार आहोत। चांगलं गरम होईल तसं याचा गोळा व्हायला सुरुवात होते। आता याचा गोळा तयार झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जो डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे अर्धी वाटी तो घालून घेऊया व ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही नॉर्मल जे आपलं सुकं खोबरं असतं ते किसून किंवा मिक्सरला बारीक करून ह्याच्यामध्ये वापर करू शकता। चांगलं आता हे मिक्स झालेलं आहे। तर आपण ह्याच्यामध्ये जे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते घालून घ्यायचं। चांगलं थंड झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपल्या हाताला चटका बसणार नाही। आता आपण जो डिंक घेतला होता तळून त्याला चांगलं हाताच्या साहाय्याने कुस्करून घ्यायचं, तोंडाखाली येणार नाही। तर आपण चांगलं हे एकजीव करून घेऊया, एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। लास्टला आपण याच्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालून घेतली आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये जायफळची पावडर घातली तरी चालेल, चव छान येते। एकसारखं हाताने ह्याला मिक्स करून घेऊ। अगदी पटकन असे हे लाडू वळले जातात। अजिबात त्याच्यामध्ये गूळ किंवा साखरेचा आपण वापर केलेला नाही। चवीला अगदी गोड छान असे लाडू हे तयार होतात। आपल्या आवडीनुसार लहान मोठे तुम्ही लाडू वळून घ्या। आपल्याला ह्याच्यावरती एक बेदाणा लावला तरीच चालेल। आपण ह्याच्यामध्ये बेदाणे घातलेले आहेत भरपूर प्रमाणात, बघू शकता। मी आता हे छोटेच असे लाडू वळून घेत आहे। जर आपल्याला आवडत असेल तर तुम्ही थोडेफार मोठेही बनवू शकता। हे लाडू अगदी बाहेर 15 ते 20 दिवस आरामात टिकतात। तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवला तर महिनाभर ही लाडू चांगले टिकू शकतात। छान असे पौष्टिक अशी ही लाडूची रेसिपी आहे, पटकन असे तयार होतात। आपण हे उपवासालाही खाऊ शकता। छान असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत, पाहू शकता। अगदी अर्ध्या तासामध्ये हे सर्व लाडू तयार होतात। मुलांना तुम्ही छोट्या भुकेसाठी हा लाडू बनवून ठेवू शकता। पौष्टिक अशी ही लाडूची रेसिपी आहे आपली। जर आपल्याला लाडू करायचे नसतील तर तुम्ही याचा रोल करून याच्या वड्याही पाडून शकता, छान दिसतात। वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्ही ते कट करून ठेवू शकता, अगदी आकर्षक वाटतं। तर मी सर्व प्रकारे असे लाडू तयार करून घेते। हे लाडू आरोग्यासाठी तर पौष्टिक आहेत, पण घरातील सर्व लहान मोठ्या लोकांनाही तुम्ही हे लाडू बनवून देऊ शकता। अगदी हेल्दी अशी ही ड्रायफ्रूट लाडूची रेसिपी आहे।
पटकन असे सर्व लाडू तयार होतात। चवीला तर अगदी अप्रतिम लागतात हे लाडू। अगदी आरोग्यदायी आणि पौष्टिक अशी ही लाडूची रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता। मग कशी वाटली आपल्या ड्रायफ्रूट लाडूची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये। धन्यवाद।